भुसावळमध्ये वेल्हाळे राखेच्या पॉडमुळे प्रदूषणात वाढ। संतप्त शेतकऱ्यांनी राख वाहतूक करणारे 150 डंपर ट्रॅक्टर थांबवले। राखेचा साठा त्वरित बंद करण्याची मागणी। गोंदियातल्या नवेगाव बांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पुन्हा 2 वाघिणी सोडण्यात येणार। वन विभागाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। अहमदनगर दक्षिण मतदारसंघासाठी दोन्ही पवारांची महत्त्वाची भूमिका। सुजय विखे पाटील अजित पवारांच्या भेटीला तर निलेश लंकेंनी शरद पवारांची घेतली भेट। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी चेकपोस्ट। गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी वाहनांची कसून तपासणी। साताऱ्याच्या माण तालुक्यातल्या पळसावडे गावात मराठा समाजाची बैठक। लोकसभा निवडणुकीत 2 उमेदवार उतरवण्याचा ठराव मंजूर। अकोल्यातल्या पनोरी गावातील मुख्य रस्त्यावर गटाराचं सांडपाणी रस्त्यावर पसरल्यानं दुर्गंधी। साथीच्या रोगांमध्ये वाढ होण्याची शक्यता। जळगावच्या खडका रस्त्यावरच्या नाले घाणीमुळे तुंबले। नगरपालिका प्रशासनाच्या सुस्त कारभारामुळे नागरिक त्रस्त। माजी आमदार दिलीप माने यांनी बोलावली कार्यकर्त्यांची बैठक। लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं पुढील राजकीय दिशा ठरवणार। एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल। इम्तियाज जलील यांना उमेदवारी दिल्यानंतर पहिल्यांदाच संभाजीनगरचा दौरा। लोकसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्यानंतर गोंदियाच्या सीमेवर नाकाबंदी। मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधून गोंदियात येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू।